नमस्कार, मराठीयन्स किचनमध्ये मी उत्कर्षा आपले मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नाश्त्यासाठी एकदम झटपट तयार होणारी सुपर टेस्टी रेसिपी। 1 कप गव्हाचं पीठ आणि कांद्याची पात यापासून ही बनवलेली पौष्टिक रेसिपी आहे आणि एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवाल अशी ही रेसिपी आहे। सगळ्यांना घरात आवडणार, नक्की ट्राय करा। चला तर मग आपल्या आजच्या या सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर म्हणजेच मराठीयन्स किचन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। सगळ्यात आधी इथे मी कच्चा बटाटा घेतलाय, त्याचे सालं काढून घेतलेत। आता या किसणीच्या साहाय्याने आपल्याला हे बटाटा किसून घ्यायचंय। या रेसिपीमध्ये बटाटा घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण बटाटा घातल्यामुळे रेसिपीला खूप छान चव येते आणि अशा पदार्थांमध्ये बटाट्याची चव मुलांना खूप आवडते। बटाटा किसून झालाय। आता यामध्ये 1 वाटी इथे मी कांद्याची पात स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे, ती यामध्ये टाकते आहे। कांद्याची पात टाकल्यामुळे हा नाश्ता एकदम कुरकुरीत होतो। इथे मी 1 कांदा बारीक चिरून घेतलाय, तो पण यामध्ये टाकायचा आहे। 1 वाटी मी इथे कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे, ती पण यामध्ये टाकायची आहे। आता इथे मी 1 छोटी वाटी भरून रवा घेतलाय, तो पण यामध्ये टाकायचा आहे। रवा टाकल्यामुळे हा नाश्ता कुरकुरीत आणि छान होतो। आता यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकल्या आहेत। आता हे सगळे यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। हा रवा आपल्याला यामध्ये 10 मिनिटे भिजू द्यायचा आहे। रवा भिजला की आपण पुढची तयारी करूया। सकाळी सकाळी आपल्या मागे खूप घाई असते आणि हा झटपट होणारा नाश्ता आहे, तुम्ही नक्की ट्राय करू शकता। रवा छान भिजलाय। आता यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ टाकायचं आहे। गव्हाचं पीठ टाकल्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग टाकायचा आहे, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद टाकायची आहे, चवीनुसार मीठ, 1 चमचा यामध्ये पांढरे तीळ टाकायचे आहेत। तीळ टाकल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे पीठ छान भिजवून घ्यायचंय। इथे मी हे पीठ भिजवण्यासाठी 1.5 ग्लास पाणी वापरलेलं आहे। इथे हे पीठ आपल्याला आपण जसं भज्याचं पीठ कालवतो त्याच पद्धतीने हे पीठ आपल्याला भिजवायचंय। आपण आपल्या मैत्रिणींना रोज विचारतोच ना, आज काय नाश्ता केला, तर तुम्ही पण ही रेसिपी आज तुमच्या मैत्रिणींना नक्कीच सुचवा, खूप टेस्टी होते। अशा पद्धतीने हे पीठ आता भिजवून झालंय। यामध्ये आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे। इथे मी 2 पळी तेल गरम करून घेतले, त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकली आहे। मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकलाय। ही फोडणी आता आपल्याला या पिठामध्ये टाकायची आहे। फोडणी टाकल्यामुळे हा नाश्ता आणखीनच चवदार लागतो। आता ही फोडणी या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने हे आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर इथे मी इनोचं पॅकेट घेतले। हे इनोचं पॅकेट आपल्याला अर्धीच पावडर या इनोची आपल्याला यामध्ये टाकायची आहे। यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे इनो ॲक्टिवेट होतो आणि हे आपल्याला या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इनो टाकल्यामुळे नाश्ता आपला फ्लफी आणि छान टेस्टी लागतो। अशा पद्धतीने इनो या पिठामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी गॅसवर पॅन तापायला ठेवलाय, त्यावर थोडंसं तेल टाकलंय। तेल सगळीकडे पॅनला लावून घेतल्यानंतर हे बॅटर आपल्याला यामध्ये टाकायचे। इथे मी तुम्हाला एक टिप देऊ इच्छिते, जर तुम्हाला गव्हाच्या पिठाचे प्रकार करायचे असतील तर ते तव्याला किंवा नॉनस्टिक भांडं असले तरीही त्याला चिटकतातच, तर तुम्ही तेल टाकल्यानंतर थोडंसं त्यावर गव्हाचं पीठ टाकायचंय। गव्हाचं पीठ टाकल्यामुळे ते पदार्थ त्या तव्याला किंवा नॉनस्टिक भांड्याला अजिबात चिटकत नाही। आता या धिरड्यावर मी थोडेसे तीळ टाकलेत आणि 2 मिनिटे वाफवून घेतले। वाफवून झाल्यानंतर याची दुसरी साईडही आपल्याला 2 मिनिटे शेकून घ्यायची आहे। आता याची दुसरी बाजूही छान शेकून झालेली आहे। याबरोबर खाण्यासाठी तुम्ही पुदिन्याची हिरवी चटणी करू शकता, ती खूप छान लागते। अशा पद्धतीने तयार आहे झटपट तयार होणारा नाश्ता। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि मराठीयन्स किचन चॅनलला सबस्क्राईब करा.